नमस्कार मैत्रिणींनो, आज मी एक नवीन रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे बघा उरलेल्या काही चपात्या घेतलेल्या आहे आणि ह्या चपातीपासून मस्त अशी नाश्ता रेसिपी मी इथे अगदी 5 मिनिटात तयार करणार आहे. तर ती कशा प्रकारे बनवणार आहे तर चला बघूया. तर सर्वात आधी मी इथे बघा जे जे चपात्या आहेत त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे. त्यानंतर ते मिक्सरमधून एकदम बारीक अशी इथे आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे. आणि इथे बघा हा चुरा झाल्यानंतर मी मस्त अशी ती रेसिपी इथे तयार करणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा चुरा मस्त छान बारीक असा इथे बघा चुरा झालेला आहे. आणि इथे बघा पोळ्या बघा, इथे ज्या चपात्या होत्या त्या बघा इतक्या एकदम सॉफ्ट होत्या आणि नरम होत्या. तर जो चुरा आहे तो पण छान झालेला आहे. त्यानंतर बघा मी इथे कढई एक ठेवलेली आहे. त्यामध्ये बघा मी इथे 2 चम्मच इथे तेल घालणार आहे. आणि इथे बघा हे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी थोडं जिरं, मोहरी आणि बघा इथे थोडं यामध्ये मी इथे काय करणार आहे, मिरचीसुद्धा टाकणार आहे. तर इथे बघा जिरं थोडं आपल्याला मोहरी, जिरं आणि हे होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मिरची घालायची आहे. आणि बघा ही जी रेसिपी आहे अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि पटकन अशी गरमागरम खाण्यासाठी ही मस्त अशी ही रेसिपी इथे तयार होणार आहे. तर बघा मुलींना कसं माझ्या खूप भूक लागलेली होती आणि इथे बघा आता ब्लाऊजचं पण काम करायचं असतं आणि इथे बघा काहीतरी मुलींना जर भूक लागली तर 4 ते 5 वाजता काही बनवून द्यायचं असतं. आणि माझ्या मुलीला ट्युशनला पण जायचं होतं. तर मी बघा काहीतरी बनवून द्यायचं म्हणून बघा दुपारच्याच पोळ्यामध्ये शिल्लक राहिल्या होत्या. तर मी ते बघा त्यापासून मस्त अशी 5 मिनिटात त्यांना ही रेसिपी बनवून दिलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता बघा मी यामध्ये थोडे शेंगदाणे पण घातलेले आहे. आणि इथे बघा आता कांदा 1-2 कांदे इथे घालून घ्यायचे आहे. आणि मस्त असे छान हे कांदे मस्त शिजू द्यायचे आहे ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि नंतर मग त्यामध्ये बघा आपल्याला थोडं हळद आणि तिखट घालायची आहे. आणि बघा या कांदा लवकर शिजायला हवा यासाठी मी इथे थोडं यामध्ये मीठ घालणार आहे, जेणेकरून कांदा हा लवकर शिजला जाणार आहे. तर बघा झटपट अशी ही रेसिपी इथे तयार होत आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा जो कांदा आहे छान ब्राऊन कलर येईपर्यंत शिजू द्यायचा आहे. आणि अशी बघा छान कलर आलेला आहे आणि कांदा पण थोडा चिमलेला आहे. तर यामध्ये आता इथे बघा मी थोडं तिखट आणि इथे बघा थोडी हळद घालणार आहे. तर इथे बघा मिरची खूप तिखट नसल्यामुळे थोडी मी इथे तिखट पण घालणार आहे. आणि अशा प्रकारे बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये बघा मी इथे टमाटरचा वापर करणार नाही आहे, कारण की मुलींना टमाटर बघा त्या माझ्या मुली कसं टमाटर यामधला काढून ठेवतात. आणि इथे बघा हे जी हे आहे तर मी यामध्ये थोडं निंबूचा रस घालणार आहे, कारण की बघा आंबटपणा यायला हवं आणि त्यांना बघा ते टमाटर आवडत नाही म्हणून मी ते टमाटर यामध्ये घातलेलं नाही आहे. तर त्यानंतर बघा हे छान प्रकारे मिक्स होऊ द्यायचं आहे. आणि वरून थोडं आपल्याला इथे नमक टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही मिक्स झाल्यानंतर बघा आपला ह्या जी रेसिपी आहे मस्त अशी तयार झालेली आहे. आणि आता यामध्ये मी थोडं बघा इथे निंबूचा रस टाकून घेणार आहे. तर मी अर्धा निंबू घेतलेला आहे आणि छान असं निंबूचा रस यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडी बघा इथे चव यायला हवी, म्हणजे गोडसर रसपणा यायला हवं आहे, त्यासाठी मी इथे अर्धा चम्मच इथे साखर पण टाकून घेतलेली आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर बघा यामध्ये मी थोडा हे छान मिक्स झालेला आहे आणि छान प्रकारे कलर पण आलेला आहे. तर आता इथे मी गॅस बंद करून यामध्ये थोडा इथे सांबार टाकून घेणार आहे. तर आपल्याला थोडा इथे सांबार आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर इथे मी थोडी कोथिंबीर यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही मस्त अशी रेसिपी अगदी 5 मिनिटात तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा जर तुमच्याकडे उरलेल्या चपात्या राहणार असेल तर अशा प्रकारे मुलांनासुद्धा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रेसिपी करून देऊ शकता. अगदी 5 मिनिटात ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. आणि कामाच्या गडबडीत अशा प्रकारे रेसिपी म्हटलं की पटकन अशी रेसिपी ही करता येतं. तर ही जी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ब्लाऊज रिलेटेड आणि रेसिपीची व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर आजच माझ्या चॅनलला भेट द्या. धन्यवाद.